हाय फ्रेंड्स, मी काल एक व्हिडिओ टाकलेला की नारळ उभा फुटल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो. तर मी काल चतुर्थीची पूजा करत होते आणि पूजा झाल्यानंतर मी देवाला नारळ फोडून त्याचे मोदक बनवणार होते. तर मी नारळ फोडला तर तो उभा फुटला. तर मला ते कळालंच नाही की त्याचा अर्थ काय होतो. तर मी तो असा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो माझ्या रिलेटिव्हजनी बघितला आणि त्यांनी मला त्याचा आन्सर सांगितलं की जेव्हा नारळ उभा फुटतो तेव्हा आपल्या मागचे आत्तापर्यंत जे काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या निघून जातात आणि देवाकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा तो संकेत मिळालेला असतो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून असते की आपल्या मनात जर खूप दिवसांची एखादी इच्छा असेल, ती की पूर्ण होत नसेल आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा, तर त्याचा अर्थ असा होतो की देवांचे आपल्याला सकारात्मक आशीर्वाद मिळालेले आहेत. तर मला आज तसा एक आशीर्वाद मिळालेलाही आहे आणि माझ्या मनात जी काही खूप दिवसांपूर्वीची एक इच्छा होती ती माझी पूर्ण झालेली आहे. तर तुम्हालाही असे काही अनुभव आलेत तर शेअर नक्की करत जा, ज्याचा की दुसऱ्यांना खूप फायदा होतो. आणि मी गणपती जेव्हा अंगारकी चतुर्थी असते किंवा चतुर्थी असते तेव्हा नेहमी गणपतीचा अभिषेक करते. त्याच्यावरती मी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम बोलते, नंतरनं फलश्रुती एक वेळ बोलते, गणपती स्तोत्र एक वेळ बोलते आणि एक माळ ओम गंग गणपते नमःचा जप करते. तर असा माझा नेहमी चतुर्थीचा रुटीन असतो. तर त्याच्यामुळे मला आणि ते पाणी जे असतं ते आम्ही सगळे घरातले पितो. तर त्यांनी काय होतं की तुमची जी अथर्वशीर्षांनी काय होतं की आपल्या जो काही हे असतो म्हणजे बुद्धिमत्ता ती तेज होते असं म्हणतात. तर मी माझ्या मुलांना मला आणि मी घरात कुणीही असेल तरी त्यांना ते तीर्थ देत असते. तर त्याचा मला खूप छान रिझल्ट वाटतो. हे मी आता 1 ते 2 वर्ष नेहमी करत आले. मी जेव्हा ॲस्ट्रॉलॉजी शिकले तेव्हा आमच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या सरांनी आम्हाला हा उपाय घरी करण्यासाठी सांगितला. त्याने आपला बुधही चांगला होतो आणि मंगळही चांगला होतो आणि शुक्रही चांगला होतो. तर ज्यांना कुणाला खूप सारे आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना कुणाला आपल्या मुलं चिडचिडी असतील किंवा मुलं खूप त्रास देत असतील, आपण जे काम करतो त्याच्यात यश मिळत नसेल, तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. आर्थिक अडचणी बऱ्यापैकी सुटतात. आणि कारण गणपती हाच आपला विघ्नहर्ता आहे आणि प्रथम आपण कोणत्याही कामाची सुरुवाती गणपतीपासून करतो. तर बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.